हे असं किती वेळ ठेवणार आहेत सांगा ना, घाई करायला. बोलतो ना. बोला. अथर्व, दादासाहेबांना न्यावं लागेल. मंजिरी बहिणींना बोलाव. म्हणजे रे तू दिवसेंदिवस पुढे जायचं सोडून चुकांवर चुका करत चालली आहेस. कालमुख मणी जर आपल्या हातून गेला ना तर आपले सगळे कष्ट दिलेले सगळे बळी वाया जातील. मार्जरी, मला 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 माफ कर. पण मला वाटतं की. काय वाटतं तुला? बोल बोल. मला असं वाटतं की कालमुख मणी आपल्या हातातून निसटलाय. मी जेव्हा त्या म्हाताऱ्याला मारलं तेव्हा त्यांनी कालमुख मणी माझ्या गळ्यातून खेचून घेतला आणि तो मणी गिळला. आणि तो जर का त्याच्या पोटात असता तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ते दिसलं असतं, पण त्याच्या शरीरात काहीच आढळलं नाही. मूर्ख आहेस तू. तो साधा मणी नाही, तो मायावी कालमुख मणी आहे. तो अजूनही त्याच्या शरीरात आहे. सामान्य माणसांना तो दिसणार नाही. आणि लक्षात ठेव, तो कधीच नष्ट होणार नाही. आता एकच काम कर, तो मणी शोध. काहीही करून तो मिळव. हो, काहीही करून मिळव. हो, मी शोधते तो. मी शोधते. तुला सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एका वडिलांच्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक मुलाला कधी ना कधीतरी आपल्या वडिलांची जागा घ्यावीच लागते. तो साधा मणी नाही, तो मायावी कालमुख मणी आहे. आणि लक्षात ठेव, तो कधीच नष्ट होणार नाही.
मार्जरीने सांगितल्याप्रमाणे कालमुखमणी आगीतही नष्ट होणार नाही. तो तसाच सुरक्षित राहील. अस्थि विसर्जनाच्या आधी मला तो कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचा आहे. त्याशिवाय माझ्या शक्ती परत येणार नाहीत. इन्स्पेक्टर सर, तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? वेगळं म्हणजे? नाही, वेगळं म्हणजे मीरा जे बोलते ते मला पटतंय थोडं थोडं. एवढ्या कमी हाईट वरून पडून म्हणजे मृत्यू नाही होऊ शकत ना. इम्पॉसिबल वाटतंय. हळूहळू जाशील ना ढगा तू पण. वेडीस का? इन्स्पेक्टर साहेब, काय चाललंय? दादासाहेबांचा मृत्यू हा अपघाती मृत्यू वाटत नाही. असा कॉल आला होता तुमच्या मिसेसचा, त्यामुळे हे तपासासाठी आलोय. हो, मीच बोलवलंय त्यांना. तुम्हीच बघा ना, इतक्या कमी उंचीवरनं कोणी पडलं तर जीव नाही जाऊ शकत. जास्तीत जास्त दुखापत होईल, हातपाय मोडेल, पण जीव, हे बघा, जीव जाणं जरा अशक्य वाटतंय. काहीतरी वेगळं कारण असू शकतं म्हणून मी बोलवलंय त्यांना. तुला काय म्हणायचंय मीरा? हे बघ, दादासाहेब बाल्कनीतून खाली पडले, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि कार्डियक अरेस्टमुळे ते गेले, हे सिद्ध झालंय पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये. आणि ते पडले तेव्हा मी होते ना तिथे. म्हणजे मी तिथे बाथरूम मध्येच होते आणि बाहेरची कुठलीच व्यक्ती तिथे नव्हती. मग म्हणायचं काय तुला? घरच्यांवर संशय तुला? अथर्वा, नाही, पण तपास तर झालाच पाहिजे ना. तुमचा कोणावर, तुमच्या घरातल्या कोणावर संशय?